नमस्कार. सद्वृत्ताविषयी आज आपण समजून घेऊ. स्नानादी कर्म झाल्यावर अर्थार्जन क्रियेसाठी म्हणजेच नोकरीधंद्याला मनुष्य लागतो. मात्र आपल्या कामात परोपघाताने अर्थार्जन करू नये. प्रत्येक वेळी सद्वृत्ताचे भान ठेवावे. तर हे काय आहे याचा आपण विस्ताराने विचार समजून घेऊ. सर्व भूतमात्रांची प्रवृत्ती सुखाकडेच असते आणि सुख हे धर्माशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. हा धर्म म्हणजे आपले सद आचरण. आचारः प्रभवो धर्मः, धर्मस्य प्रभुः ईश्वरः. वाग्भटाचार्यांनी जेवढ्या सूत्रांमध्ये संपूर्ण दिनचर्या सांगितली तेवढीच किंवा त्यापेक्षा एक दोन जास्त सूत्र सद्वृत्त सांगण्यासाठी वापरली. यावरून आपल्या वर्तणुकीला आरोग्याच्या दृष्टीनेही किती महत्त्व आहे हे कळून येते. सर्वप्रथम संगत चांगली असावी हा उपदेश येतो. म्हणजे शुभ कर्म करणाऱ्यांशी मैत्री करावी आणि पापकर्मात व्यग्र असणाऱ्यांना दुरूनच वर्ज्य करावे. तर ही पापकर्मे 10 सांगितली आहेत. जसे हिंसा, चोरी करणे, परदारागमन आदी निषिद्ध कर्म अशी 3 कायिक कर्म, दुसऱ्याला दुखवणारे बोलणे म्हणजे भेदकृत वचन, कठोर वाणी, असत्य वाणी, असंबद्ध प्रलाप अशी 4 वाचिक कर्मे आणि दुसऱ्या मनुष्यांचा घात करण्याचे विचार, दुसऱ्याचे चांगले गुण सहन न होणे म्हणजेच ईर्षा आणि शास्त्रविपरीत नास्तिक विचार अशी 3 मानसकर्मे, अशा प्रकारची 10 पापकर्मे काया वाचा मनाने करू नयेत. जे बेरोजगार आहेत, व्याधिग्रस्त आहेत, शोकाकुल आहेत, त्यांचे दुःख दूर करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा. देव, गो, विप्र, वृद्ध, वैद्य, नृप, अतिथी यांचा आदर सत्कार करावा. वृद्ध म्हणजे शील, तप, ज्ञान यांनी आपल्यापेक्षा अधिक असणारे लोक. याचकांचा द्वेष करू नये किंवा अपमान करू नये, कठोर शब्द वापरू नयेत. चांगले दिवस आले तरी हुरळून जाऊ नये किंवा विपत्तीमध्ये म्हणजे संकट काळात दुःखाच्या गर्तेत बुडून जाऊ नये. गीतेत म्हटल्याप्रमाणे समसुख दुःखी राहण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याच्या काही गोष्टी आवडल्या तर त्याची किंवा उत्कर्ष झाला तर त्याची ईर्ष्या करू नये, तर त्यामागच्या हेतूची ईर्ष्या करावी. म्हणजेच काय, एखादा बुद्धिमान कष्टाळू मनुष्य उच्च पदाला मानसन्मानित होत असेल तर त्याच्या पोझिशनची ईर्ष्या न करता त्यांनी ज्या प्रकारे कष्ट केले, प्रयत्न केला त्याप्रमाणे त्याच्या साधनांचा वापर किंवा अनुष्ठान करावा. हेतौ ईर्षेत फले न तू असं म्हटलं आहे. योग्य काळी विषयांशी संगतवार, हितकर, मार्गदर्शक असे बोलावे. बाष्कळ बोलणं टाळून अचूक शब्दात सत्य आणि मनोज्ञ मधुर बोलावे. सुहृद मित्रपरिवारांच्या संपर्कात आल्यावर आपण पूर्वाभिभाषी असावे. म्हणजे आत्ताच्या काळात जसं प्रसन्न चेहऱ्याने आपण गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग अशी सुरुवात करतो, नाहीतर अहंभावमध्ये जाणून मी का म्हणून त्याच्याशी पहिले बोलू, त्याने माझ्याशी येऊन बोलावे असे न करता क्षेमकुशल आपणच विचारावे. शिष्टाचाराला धरून व्यवहार करावा. करुणा मृदू भाव असावा. एकटाच सुखी होण्यापेक्षा मिलबाटके खाओ असं आचरण असावे. अर्थात राजकारणी लोकांसारखं नाही. ठीक आहे, विनोदाचा मुद्दा बाजूला. पुढे व्यवहारात अतिशय उपयुक्त अशी टीप आचार्य सांगतात. ती म्हणजे न सर्वत्र विश्रब्धो न च शंकितः. म्हणजेच काय, सगळ्यांवर अतिविश्वास ठेवू नये किंवा सगळ्यांवर अतिशंकाही घेऊ नये. म्हणजेच आपलं जजमेंटल, योग्य ठिकाणी विश्वास, योग्य ठिकाणी शंका असं दोन्हीही बॅलन्स पद्धतीने करता आलं पाहिजे. अतिशंकित किंवा अतिविश्वस्त राहू नये. हा माझा वैरी आहे किंवा मी याचा वैरी आहे असं चारचौघात कधी प्रकाशित करू नये. बॉसकडून झालेला अपमान प्रकाशित करू नये. अर्थातच याचा चुकीचा फायदा घेणारेही लोक असतात, त्यामुळे प्रिकॉशन घ्यावी. समोरच्याचा आशय बघून त्यानुसार योग्य संतोषजनक बोलावे. इंद्रियांना पीडा देऊ नये किंवा अति चोचले पुरवू नयेत. याचा विस्तार तर खूपच जास्त होईल, कारण 11 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन या सर्वांविषयी हा मुद्दा लागू पडतो. थोडक्यात काय, इंद्रियांना आवडतील त्या गोष्टी अतिरेकाने पुरवू नयेत किंवा अगदी निग्रहाने त्यांना धारेवरही धरू नये. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे धर्म, अर्थ, काम या त्रिवर्गाला सोडून म्हणजेच परस्परांना विरोधक होईल असे कोणतेही काम किंवा कोणताही उद्योग करू नये. स्पष्टीकरणच द्यायचं झालं तर एखादा मनुष्य
दान या पुण्यकर्माच्या नावाखाली अतिरेकाने जर अर्थाचा किंवा धनाचा व्यय करत असेल तर ते चुकीचे. किंवा एखादा कामवासनेत इतका गुरफटला गेला की परदारादी गमनाने धर्माचा नाश करतो. किंवा एखादा अर्थार्जनात एवढा जास्त व्यग्र झाला की धर्म आणि काम या दोन्ही गोष्टी बाजूला पडते. असे करू नये. नेहमी मध्यम मार्गाचा स्वीकार करावा. रागद्वेषरहित बुद्धीने टोकाची भूमिका टाळावी. सुंदर नीटनेटके राहण्याच्या दृष्टीने त्वचेवरील लोम, नख, दाढी, केस यांची योग्य प्रकारे निगा राखावी. दिवसातून 2 वेळा स्नान करावे. गरजेनुसार सुगंधी अत्तर, माला, गजरे यांचा वापर करावा. आजकाल परफ्यूमचा वापर करता येतो, ज्याने मन प्रसन्न राहते. स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत. मलिन फाटलेले वस्त्र घालू नयेत. जसं व्हॉट्सअपला अवतार पिक असतो तसे आपला गेटअप किंवा प्रेझेंटेबल शोभनीय असावं. प्रेझेंटेशन चांगलं असावं. रत्नसिद्ध मंत्रौषधींचे धारणही करावे. रस्त्यावरून चालताना पादत्राणे घालावीत. चालताना किंवा गाडी चालवताना दृष्टी 4 हात दूरपर्यंत ठेवावी, म्हणजेच ॲलर्ट राहावे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न जाता कोणीतरी मदतीला असावे. बिनमूत्रादी अशुची गोष्टींवरून ओलांडून जाऊ नये. जल, अग्नी यापासून जपून राहावे. जसे हाताने पोहत नदी पार करून जाऊ नये. म्हणजेच व्यायाम वर्णन करताना सांगितल्याप्रमाणे अतिसाहसम वर्जेत. किंवा मोठी आग लागली तर नुसता उत्सुकतेने बघण्यासाठी पुढे जाऊ नये. दुष्टयानात बसू नये, म्हणजेच बिघडलेल्या गाडीतून प्रवास करू नये. माहीत नसलेल्या झाडावर चढू नये, कारण ते जुने, कमकुवत असू शकते. यापुढे सद्वृत्तात येतं ते तोंड झाकल्याशिवाय शिंकू नये किंवा मोठ्याने हसू नये, जांभळी देऊ नये. तर तोंडावर काहीतरी रुमाल ठेवावा. गुडघे ऊर्ध्व दिशेत करून, म्हणजेच गुडघे वाकवून दीर्घकाळपर्यंत बसू नये. उत्कट आसनात दीर्घकाळ बसू नये. नासारंध्र, कान, गळा, डोळे यांना उगाचच चोळत किंवा कोरत बसू नये. देह, वाणी, मन यांना अतिश्रम होण्यापूर्वीच थांबावे. उदाहरणार्थ शरीराने व्यायामाचा अतिरेक करू नये. किंवा पूर्वीच्या वेळी वेदपठनादी क्रिया दीर्घकाळ चालत. किंवा आत्ताच्या काळातसुद्धा कॉल सेंटरवर काम करणाऱ्या लोकांना वाणीचा अतिश्रम होऊ शकतो, तर त्यापासून जपले पाहिजे. अतिचिंता, अतिशोक यानेही मनाला श्रम होतात, तर त्यावरही नियंत्रण राहिले पाहिजे. म्हणजे देह, वाणी, मन यांना श्रम होण्यापूर्वी थांबावे. वधस्थान, निर्जन स्थान, स्मशान या ठिकाणी विनाकारण रात्री तर सोडाच पण दिवसाही जाऊ नये. मरणोत्तर प्रेताचा दहनविधी चालू असताना त्यातून येणाऱ्या धुरामध्ये थांबू नये. इतरही काही मुद्दे आहेत ज्यामध्ये काही लोक उगवत्या सूर्याकडे किंवा अस्तायमान सूर्याकडे एकटक बघण्यास सांगतात, पण सूर्याकडे कोणत्याही अवस्थेमध्ये असं एकटक बघू नये. याशिवाय अतिदीप्त म्हणजे अतितेजस्वी, अतिसूक्ष्म, अस्वच्छ, द्वेषजनक गोष्टींकडे बघू नये. आजकाल गणपती सजावटीत अशा तीव्र लाईट्स वापरतात किंवा काही कार्यक्रमात मोठमोठे फोकस वापरतात की जे डोळ्यांना आणि मेंदूतील दृष्टिकेंद्रांना इजा करणारे ठरतात. मद्यातिसक्त होऊ नये. समोरच्या बाजूने तोंडावर येणारा वारा, ऊन, धूळ, तुषार, वावटळ यांचा संपर्क टाळावा. शरीर विषम स्थितीमध्ये असताना शिंका, ढेकर, खोकला, झोप, अन्नसेवन, मैथून इत्यादी गोष्टी करू नयेत. पाण्यातून किंवा अग्नीतून वाहन नेऊ नये. म्हणजे जसं पूरग्रस्त ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होत असेल तर त्यातून गाडी नेऊ नये. किंवा अग्नीतून, जसं काही पिक्चरमध्ये स्टंट करतात, अग्नीतून सुद्धा जाताना दाखवतात, तर अशा गोष्टी करू नयेत. इतर सर्व शिष्टाचार आपण ज्या ठिकाणी काम करीत असू त्याप्रमाणे करावेत. इतरांप्रती आपला व्यवहार दयापूर्ण, दानी असावा. दुसऱ्याच्या कामात सुद्धा स्वतःचे काम असल्याप्रमाणे भूमिका असावी. अशा प्रकारे या सद आणि शोभन अशा सद्व्रताचे पालन अवश्य करावे. रात्रंदिवस देश, काल, वय, मानस, कार्य यांचे भान ठेवून वागल्यास मनुष्य दुःखी होत नाही. यापुढे जाऊन आचार्य सांगतात की जो अशा प्रकारे आचरण ठेवतो त्याला आयु, आरोग्य, ऐश्वर्य आणि यश प्राप्त होते. धन्यवाद.